एखादं पत्र शहर हादरू शकतं का? नागपुरात नुकतंच असंच घडलं. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात एक साधं दिसणारं पत्र आलं आणि काही तासातच संपूर्ण नागपूर शहरात हाय अलर्ट जारी झाला. एटीएसची धावाधाव सुरू झाली. एनडीआरएफ तातडीने दाखल झाली. अणुऊर्जा विभागाचे तज्ज्ञ मैदानात उतरले, कारण त्या पत्रात लिहिलं होतं की RSSच्या मुख्यालयापासून ते नागपूरच्या मेट्रो स्टेशनपर्यंत एक अशा पदार्थाचा शिडकावा करण्यात आलाय जो दिसतही नाही, जाणवतही नाही, पण आतून माणसाला संपवतो. त्या पदार्थाचं नाव आहे CGM-137. तर काय आहे प्रकरण आणि काय आहे CGM-137 सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नागपूर हे फक्त महाराष्ट्राचं उपराजधानी शहर नाही, हे त्या संघटनेचं जन्मस्थान आहे ज्याची शाखा आज जगभरात पसरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्रीय मुख्यालय या शहरात आहे आणि रेशमबागमधील स्मृती मंदिर हे संघाच्या इतिहासाचं एक पवित्र केंद्र मानलं जातं. 27 एप्रिल 2026 रोजी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या कार्यालयात टपालाने एक पत्र आलं. इंग्रजीत लिहिलेलं ते पत्र DSS नावाच्या एका संघटनेच्या नावाने पाठवण्यात आलं होतं. पत्र वाचता सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या. आतला मजकूर हा साध्या धमकीपेक्षा खूप वेगळा आणि अत्यंत गंभीर होता. त्या पत्रात दावा करण्यात आला होता की नागपूरच्या महाल भागातील RSS मुख्यालय, रेशमबागमधील डॉक्टर हेडगेवार आणि माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींना समर्पित असलेली स्मृती मंदिर, गणेशपेठमधील भाजपचं कार्यालय, नागपूर मेट्रोच्या ऑरिज आणि एक्वा लाईनवरील ट्रेनच्या सीट खाली आणि त्या परिसरात धावणाऱ्या आपली बसच्या गाड्यांमध्ये CGM-137 हा किरणोत्सर्गी पदार्थ ठेवण्यात आला आहे. एवढं सांगून पत्र लेखन थांबलं नाही. त्याने थेट आव्हान देत लिहिलं की संपूर्ण नागपूर शहर आता किरणोत्सर्गाच्या विळख्यात आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्राचे तज्ज्ञ येऊन तपासणी करतील तेव्हाच या दाव्याचं सत्य तुम्हाला कळेल. CGM-137 हे अणुभट्टीत तयार होणारं एक किरणोत्सर्गी उपपदार्थ आहे. कर्करुग्णांवर रेडिएशन थेरपी करताना याचा वापर केला जातो. पण याच पदार्थाचा दुरुपयोग झाला तर काय होतं हे 1987 साली ब्राझीलमधील गोलानिया दुर्घटनेत जगाने पाहिलं होतं. त्या अपघातात 149 जणांना किरणोत्सर्गाची लागण झाली होती आणि 4 जणांचा मृत्यू झाला होता. या पदार्थाला रंग नाही, वास नाही, स्पर्श झाल्यावर लगेच जाणवतही होत नाही. हवेतून श्वासावाटे किंवा त्वचेच्या संपर्काने हा शरीरात शिरला की रक्तात मिसळतो, हाडांमध्ये जमा होतो आणि आतल्या पेशींचा हळूहळू विनाश करतो. सुरुवातीला मळमळ, प्रचंड थकवा, उलट्या होतात आणि दीर्घकाळात रक्ताचा कर्करोग, थायरॉइडचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींना वाढतो. पत्रात या पदार्थाचा स्रोत कोणता सांगितला होता तर थेट एका कर्करोग रुग्णालयातून हा पदार्थ मिळवल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रात केवळ भविष्यातील धमकी नव्हती तर एका घडलेल्या घटनेची जबाबदारीही स्वीकारण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील दोसर भवन मेट्रो स्थानकाजवळ एका मोकळ्या भूखंडावर जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर सापडले होते. ते स्फोटक ठेवण्याची जबाबदारी याच DSS संघटनेने या पत्रातून स्वीकारली आहे आणि लिहिलं की तो फक्त एक इशारा होता, खरा खेळ आता सुरू होतोय. पोलिसांनी पत्र मिळताच तातडीनं सर्व आपत्कालीन यंत्रणा कामाला लावल्या. ATSने तपासाची सूत्र हाती घेतली. NDRFच्या CBRN म्हणजे केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर या विशेष पथकाला तातडीने पाचारण करण्यात आलं. अणुऊर्जा विभागाचे तज्ज्ञही मैदानात उतरले. RSS मुख्यालय, स्मृती मंदिर, मेट्रो स्थानक, बस डेपो, भाजप कार्यालय या सर्व ठिकाणी विशेष उपकरणांनी किरणोत्सर्गाची सखोल तपासणी करण्यात आली. नागपूर मेट्रोच्या डब्यांची एक सीट तपासली गेली. बस गाड्यांमध्ये तज्ज्ञांनी शोधाशोध केला. RSS मुख्यालयाभोवती आधीच 150 CIFS जवानांचा 24 तास पहरा असतो. त्यात आणखी भर घालण्यात आली. संपूर्ण रेशमबाग परिसर सुरक्षित यंत्रणेत व्यापून गेला. तपासणीचा निकाल सांगताना ATSच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हटलं की आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी किरणोत्सर्गाची पुरावे किंवा संशयास्पद पदार्थ आढळलेली नाही. पहिल्या दृष्टिक्षेपात हे एक खोटं भीती पसरवण्यासाठी पाठवलेलं पत्र वाटत असलं तरी आम्हाला हे प्रकरण अत्यंत गांभीर्य हाताळत आहोत असं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. सादर पोलीस ठाण्यात ATSने दिलेल्या तक्रारीनुसार UAPA अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. हा गुन्हा दहशतवादी कारवायांशी संबंधित आहे हे यातून स्पष्ट होतं. ATS आता या प्रकरणाचे धागेदोरे उलगण्यासाठी काम करत आहे. हे पत्र कुठून आणण्यात आलं याचा शोध घेतला जातोय. परिसरातील CCTV फुटेज तपासलं जातंय. DSS ही संघटना नक्की कोण आहे, त्यांचे नेतृत्व कोण करतं, त्यांच्या मागे कोणाची प्रेरणा आहे याचाही तपास
सुरू आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राशी संपर्क साधून CZM-137 सारख्या किरणोत्सर्गी पदार्थाची हाताळणी, साठवणूक किंवा चोरी कुठून होऊ शकते याची तांत्रिक माहिती घेण्यात येत आहे. पत्रात उल्लेख असलेल्या कर्करोग रुग्णालयांमध्ये चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी सांगितलं. नागपूर पोलिसांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद गोष्टी दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा. एक निनावी पत्र पूर्ण शहर हादरू शकतं, हे नागपुरात पुन्हा एकदा सिद्ध झालं. DSS ही संघटना खरोखरच अस्तित्वात आहे की हे कुण्या एका माणसाचं एकट्याचं काम आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की की या पत्रामागे असलेल्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना माहिती होतं की कोणत्या शब्दाने कोणत्या यंत्रणेला हलवता येतं. CZM-137 हा शब्द उच्चारणं पुरेसं होतं, कारण किरणोत्सर्गाची भीती ही केवळ शरीराची नसते, ती मनाचीही असते. आता प्रश्न एकच आहे की DCS म्हणजे नक्की कोण आणि त्यांचा पुढचा डाव काय आहे? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.